राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाकडनं अजित पवार यांना देण्यात आलं आणि त्यानंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो अधिकृत झालेला होता। परंतु घड्याळ चिन्हावरतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे तो सुप्रीम कोर्टात गेलेला होता आणि या घड्याळ चिन्हाच्या संदर्भात हे घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावं या संदर्भातली ही सुनावणी होती। परंतु या सुनावणीमध्ये घड्याळ हे चिन्ह वापरण्याची मुभा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाकडनं देण्यात आली आहे। परंतु हे घड्याळ चिन्ह वापरत असताना घड्याळ हे न्यायप्रविष्ट आहे ही बाब जी आहे ती प्रत्येक जाहिरातीमध्ये लिहिणं बंधनकारक असं सांगितलेलं होतं। त्यानुसार आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये हे घड्याळ चिन्ह वापरत असताना एक महत्त्वाची नोटिफिकेशन जे आहे ते घड्याळ चिन्हाच्या इथे वापरताना बाजूला लावण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। भारत निवडणूक आयोगाने अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिले आहे। हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आहे आणि अंतिम निकालाच्या अधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकींसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे असं जे नोटिफिकेशन जे आहे ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात लावलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सुप्रीम कोर्टात आज देखील या सगळ्या संदर्भात घड्याळ चिन्हाच्या संदर्भात सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षावरती नाराजी व्यक्त केली आहे की ज्या पद्धतीने वृत्तपत्रांमध्ये जाहिराती द्यायच्या होत्या आणि अटी आणि नियमांचं पालन करून ज्या जाहिराती द्यायच्या होत्या त्या अटी आणि नियमांचं पालन जे आहे ते पक्षाकडनं करण्यात आलेलं नाही। त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या साईजच्या जाहिराती ज्या आहेत त्या पेपरमध्ये देण्यात यावा आणि ही सर्व अटी आणि नियम जे आहे ते त्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात याव्यात अशा सूचना ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टातून देण्यात आलेल्या आहेत। आणि आता या सगळ्या नियमांची अंमलबजावणी जी आहे ती आता घड्याळ चिन्ह वापरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।